चला समर्थ बॉयज 14-32 विरुद्ध श्रीदेव. दोन्ही संघांचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये विजयी पद घेऊन तर दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज. पहिल्या चेंडूला सन्मान देऊन घेऊन काढलं. आर्यन चेंडूवर येईपर्यंत एक धाव कंप्लीट. श्री गणेश झाला श्रीदेव या संघाचा सिंगल एकरी धावेने. ऑन साइडला इंटू द गॅप. गौरीच्या हाता घालून सीमारेषा पार. मांडीजी घेऊ झालं. धावफलक धावा 5. हलक्या त्याने चेंडूला दिशा दिली. तीन चेंडूचा खेळ झालाय. धावफलक धावा 6. हलक्या त्याने चेंडूला प्लेट केलं. आर्यन चेंडूवर येईपर्यंत एक धाव कंप्लीट. मग आता दोन्ही खेळाडूंना सुद्धा माहिती आहे की एक मोठा फटका आलेला आहे, त्यानंतर सिंगलला जास्त महत्व दिलं जाईल. ऑन साइडला गौरीश चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव कंप्लीट. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 8. ड्राईव्ह केलं. गौरी जलद गतीने आले होते. चेंडूला फील्ड गॅदर केलं गेलं नाही. पहिल्या षटकाची समाप्ती. घेऊया डीजेला एकदा संधी. 9 धावा. नवीन गोलंदाज ओमकार. एखाद्याने चेंडूला कट केलं गेलं. फक्त दिशा दाखवली गेली. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 10-10 रन ऑन बोर्ड. 10 धावा. डाव्या यष्टींच्या बाहेरचा चेंडू. अंपायरचा इशारा वाईड. ऑफ साइडला फटका चांगला. पण क्षेत्ररक्षण सुद्धा त्या दर्जाचा आहे की चेंडूला इझिली जाऊन दिलं जाणार नाही. दोन चेंडूचा खेळ झालाय. धावफलक धावा 12. ऑफसाइडच्या दिशेने हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढला डिक्लेअर मध्ये. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 13. मेराचा अजून विचार केला श्रीदेव संघ या सामन्यामध्ये सिंगलला विचार घेऊन आपल्या मैदानामध्ये विचार करून खेळला जातो. कारण की एक मोठा फटका आल्यानंतर धावफलक 4 पुढे सरकलेला आहे. पंचांकडे दाद. बैट का किनारा था. विकेट कीपर का पुरेपूर सहारा मिलते हुए कमान डीजे. थैंक यू. अर्जुनने पिचवरती शैलेशजी करावडे जलद गतीने चेंडूवरती गेले होते. गोलंदाजाला सांगताना की
स्टंपच्या मागे राहायचंय, कुठेतरी थ्रो करण्याच्या मनामध्ये विचार असेल. पाच चेंडूचा खेळ झालाय, 14 धावा. हलक्यातून बघा आधीच स्टंप पूर्णपणे ढाकले गेले होते. गोलंदाजाला कुठेतरी वनबोल खसायण्याचा प्रयत्न होता की योजना बदलावी, पण अखेरकार सिंगल. षटकाची समाप्ती घेऊया ब्रेक, 15 धावा देऊया दिजीला संधी. आमच्या गंभीर पाटील सर ना नारंगीच्या मास्टर करून खेळतात, पण त्यांच्या थ्रोवरती सुद्धा संदेह करू नका. थ्रो सीधा मंचाच्या दिशेने आला होता. हलक्यात आणि पिचच्या दिशेने 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 2020. मंडप डेकोरेटर ज्यांच्या दिशेने पाहतो आपण, सुंदर मंडपाचं आयोजन केलंय. दुर्गाबा यांना विनंती असेल व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. ऑन साइडला घेऊन काढला. तिसऱ्या षटकाची समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 21. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजेला. प्लीज आमच्या व्यासपीठाच्या दिशेने यायचंय, स्थानबंद व्हायचंय. मोरेगावातील एक गोड व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय साई माऊली क्रिकेट क्लब आयोजित गुरव काका व कासरून बाबा स्मृती चषक. चौथा शेवटच्या षटक. या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मारवरती पियुष एक महत्वाचे षटक हातात. मागच्या सामन्यामध्ये या गोलंदाजाने प्रभावित केलं होतं. मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घालून केतू पाटील यांचे सुद्धा मंचाच्या दिशेने आगमन होते. आगतम स्वागतम सुस्वागतम. येस, पंचांची दोन्ही हात खुलताना व्हाईटचा इशारा. जो ऑफिशियल अंपायर 22 धावा. हलक्यात आणि चेंडूला ऑफ साइडच्या दिशेने कटच्या दिशेने कट केलं गेलं. पॉईंटच्या दिशेने आपण चेंडूला ट्रॅव्हल करताना पाहिलं. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला 23. 23 धावा धावफलकावरती. फुल टच चेंडू. या फुल टच चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, पण अखेरकार चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. त्याच्यानंतर मैदानाच्या दिशेने आतमध्ये आला, पण चेंडू डिक्लेअर. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला 24. उर्वरित 4 चेंडू. या 4 चेंडूवरती अर्जुन आणि भरत मैदानाच्या आतमध्ये एखादा मोठा फटका येईल का? लिडिंग एज अँड यस,
स्वतःच्या फलद्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण धावची चरपात गडी बाद कमांड चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला 24 धावा धावफलकावरती उर्व 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये जमेची बाब श्रीदेव या संघासाठी भरत अजून स्ट्राईक एंडवरती सज्ज आहे मध्ये येऊन मारण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर चेंडू सुद्धा खूप सर्व वेगाने जलद गतीने आला 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला धावफलक धावा 25 उर्वरित 2 चेंडू या चेंडूवरती सिंगल देऊन भरतला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न असेल काय या चेंडूवरती मोठा प्रहार केला जाईल रणनीती साहेब आमचे ऑफिशियल अंपायर गंभीरजी पाटील सरांचा आपण आवाज ऐकला 9चा इशारा या 9ने काय होईल माहितीये का 2 धावफलक पुढे सरकतात आणि भरतला अजून 2 चेंडू खेळण्याची संधी मिळेल 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला धावफलक धावा 27 धावा 27 आतमध्ये मारायचा प्रयत्न गौरी चांगली फेल धावचीची संधी याच धावचीच्या रूपात गडी बाद कमांड डीजे दोन्ही संघाच्या कर्णधारांना टॉस्का बॉक्स मध्ये यायचे शेवटचा आणि अंतिम चेंडू 27 टॅपच्या सहाऱ्याने चेंडूला मारला गेला चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव बॉल लॉर्ड करांचे अंपायर पहिल्या इनिंगची समाप्ती धावफलकार धावा 28 29 धावेचं आव्हान असणार आहे समर्थबाई 14 बत्तासाठी 29 चं टार्गेट चला अक्षय 11 डोंगरवाडा अक्षय 11 डोंगरवाडा प्लीज टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे पहिला चेंडू गौरीश सिंगल ला खेळून काढला अक्षय 11 डोंगरवाडा प्लीज फुलटॉस चेंडू इंटू द गॅप सीमारेषा पार कमांड डीजे
ऑफ साइडला चेंडूला हलक्या हाताने कट करून काढलं. केतनजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार आहेत. दोन्ही कर्णधार साई माऊली विरुद्ध अक्षय 11 डोंगरपाडा. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 6. वाईटचा इशारा अंपायरचा. केतनजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. आपण पाहू शकता साई माऊली विरुद्ध अक्षय 11 डोंगरपाडा. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 7. नाणेफेकीचा अहवाल. येस, साई माऊली संघ नाणेफेक जिंकलेले आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 10. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजेला. जलद जलद गतीने चेंडूवरती आले होते, पण अखेरकार चेंडूला फील्ड केल्यापर्यंत एक धाव कंप्लीट. डबल 1. 11 धावा. चेंडूला प्लेट करून घेऊन काढलं. एकने धावफलक पुढे सरकताना. ऑफ साइडला फटका चांगला. चेंडू अडलाय का तरी यस, नंतरला मागे पाहिलं होतं, पण अखेरकार चेंडू अडला गेला. एक जमेची बाब. ऑफ साइडला बघा, मैदानाच्या आतमध्ये खेळताना काही गोष्टी असतात की सिंगलला जास्त महत्व दिलं जाते. त्यानंतर आपल्या संघासाठी एखादा मोठा फटका आला तर धावफलक जलद गतीने वाढू शकतं. 14 धावा. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. वाईटचा कॉल. पायाने चेंडूला फील्ड करेपर्यंत वाईट +1. अशा 2 धावा. यष्टी रक्षकांनी चेंडूला पायाने फील्ड करेपर्यंत सिंगल कंप्लीट. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 16. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 4. मोनिश बघा, क्षेत्ररक्षण जसं सजवलं होतं त्या ठिकाणी चेंडू गेला होता, पण त्या चेंडूला फील्ड नाही केलं गेला. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 17. जर का मोनिशच्या हातामध्ये चेंडू आला असता तर धावची संधी असती. क्षेत्ररक्षण म्हणजे गोलंदाजी प्रमाणे क्षेत्ररक्षणला सजवलं गेलं होतं, पण अखेरकार चेंडू आला नाही हातामध्ये. सिंगल कंप्लीट. फुल टच चेंडू आणि गौरीशनी फुल टच चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन घेऊन काढला. षटकाची समाप्ती. धावफलक धावा 18. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजेला.
29 धावेचा पाठला करायचा. फुलटॉस चेंडू मोनिश चेंडू त्याच्यावरून घेऊन काढला. क्षेत्ररक्षण चेंडू लाडवले गेले. 19 धावा धावफलकावरती 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. डॉट 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 ज्या डॉटची आतुरता होती आमच्या प्रेक्षक वर्ग दोन्ही संघांच्या, तो डॉट निश्चित आलाय. 2 चेंडू 19 धावा. ऑफसाइड हलक्या हाताने घेऊन काढलं. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकावरती धावा 20 जिंकण्यासाठी अजून 9 धावांची गरज. उर्वरित 9 चेंडू मध्ये जर का एखादा डॉट आला तर डोकेदुखी धरू शकतो, पण अटॅकिंग फील्डच्या नादामध्ये जर का एखादा मोठा फटका आला तर समर्थ बॉयज वरच्या दिशेने. फुलटॉस चेंडू ऑफ साइड लाईन टू द गॅप, सीमारेषा पार. कम ऑन डीजे. 8 चेंडू आणि 5. बघा जसा उल्लेख केला होता की जर का अटॅकिंग फील्ड लावली गेली तर अटॅकिंग फील्डला जर का गॅप शोधून काढला तर कुठेतरी मॅच ऑन होऊ शकतो, आणि मॅच ऑन सुद्धा झाले. आठ चेंडू आणि 5 धावा. पिचच्या दिशेने हलक्या हाताने गेले. बघा आर्यन चेंडूच्या आधीच पोहोचले होते. आर्यन इतकी जलद गती दाखवली होती की चेंडूच्या आधीच पोहोचले होते. आणि गौरीश बघा, गौरीश एक खऱ्या अर्थाने विचार केला तर समर्थ बॉय 14-32 संघामध्ये सगळ्यात जलद गतीने धावणारा खेळाडू असेल ना तर गौरीश, याच्याकडे सुद्धा पाहिलं जाते. जिंकण्यासाठी 7 धावा. टॅपचा सहारा. अर्जुन चेंडूवर येईपर्यंत सिंगल कंप्लीट. तर गौरीश दुसऱ्याचा प्रयत्न. सहा 3चं इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये अजूनही मॅच ऑन आहे. सहा 3 मध्ये पहिला एक महत्वाचा चेंडू असणार आहे. पहिला फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू काही आला नाही. दीपेशजी पाटील यांना सुद्धा विनंती असेल आमच्या व्यासपीठाच्या दिशेने व्हायचं आहे. दीपूला सुद्धा विनंती असेल आमच्या व्यासपीठाच्या दिशेने स्थानबंद व्हायचं आहे. चार 1चं इक्वेशन. सिंगल अँड सिंगलला जास्त महत्व दिलं जातं. समर्थ बॉयज 14-32 विरुद्ध श्रीदेव संघ 4-1च्या सामन्यामध्ये आता वरच्या दिशेने समर्थ बॉयज 4-1चं इक्वेशन. बघा या खेळपट्टीचा अनुभव झालाय, कारण की जिकडे आई एकविरा प्रीमियर लीग झाली तिकडे सर्व खेळाडूंनी या खेळपट्टीचा अनुभव घेतला. 4-1. फुल टॉस फुल टॉस फुल टॉस. मर्यादित रेषेच्या बाहेर नाही पडला, आतमध्ये पडला. कॉंग्रॅच्युलेशन समर्थ बॉयज 14-32 अँड हार्ड लक श्रीदेव. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने जायचं आहे. दोन्ही सलामीवीर बॅटरने अशा प्रकारे कन्फ्युज केलं की मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायची, गौरीशला का